हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत ना माझा किचन म्हणजे जसा साधा सिंपल आहे ना तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ऍक्च्युली मी एका व्हिडिओमध्ये असं शेअर केलं होतं की जे आहे ना फर्निचर वगैरे झाल्यावर मी तुमच्यासोबत माझं किचनचा जो आहे टूर देईन. पण मग त्यानंतर मला अशा कमेंट आल्या की जसं आहे ना तू जसं ऍडजस्ट करते ना, जेवढं तुझ्याकडे कमी फर्निचर आहे किंवा तू कसं काय तुझे सगळे भांडे एवढ्या कमी वगैरे जागेमध्ये कसं काय ऍडजस्ट करते ते सगळं दाखव, म्हणजे आम्हाला पण आयडिया येईल. सो मग मी विचार केला की हो, हा व्हिडिओ बनला पाहिजे म्हणजे बिफोर फर्निचर, कारण आता माझ्याकडे फक्त ट्रॉल्याज आहेत आणि त्या ट्रॉल्यांमध्येच मी माझं सगळं सामान ठेवते. अदरवाईज शेल्फ वगैरे आणि कॅबिनेट्स असं काहीही नाहीये. सो कशा पद्धतीने मी मॅनेज करते तुमच्यासोबत ते दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर माझं जे फ्रीज आहे ना महत्वाचं, तर ते मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने म्हणजे बनवलंय आणि ते वगैरे मी तुमच्यासोबत जे आहे या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि म्हणजे असं खूप काही डेकोर वगैरे केलेलं नाहीये, जसं एक नॉर्मल सिंपल टिपिकल फॅमिलीचं एखादं किचन असतं माझं तसं आहे. पण मी व्यवस्थित ऑर्गनाइज जे आहे ना ते करून ठेवण्याचा प्रयत्न करते, व्यवस्थित रचून ठेवण्याचा प्रयत्न करते. तर चला मग जे काही जसं काही साधं सिंपल आहे आज तुमच्यासोबत ते शेअर करते आणि अपेक्षा करते या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही टिप्स मिळतील किंवा एक जे असतं ना माणसाचं की माझ्याकडे हे पण पाहिजे ते पण पाहिजे, आणि कसं तुम्ही कमीत कमी गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमचं किचन ऍडजस्ट करू शकतात. माझं फक्त म्हणजे मोटिव्ह या मागचा माझा एवढा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जे काही आहे ना त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय झालं पाहिजे आणि आपल्याकडे जे आहे त्यातच खूप छान आहोत आपण, हे आपल्या मनाला जेव्हा फील होतं ना ती गोष्ट फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे की आपलं घर जसं आहे तसंच खूप सुंदर आहे. फक्त त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न जो आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अजून करू शकता आणि आहे त्या गोष्टीमध्ये आनंदी राहू शकता. तर चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. माझ्या छोट्याशा स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर बघा, पुढच्या रूममधून ना हा किचन असा पूर्णपणे दिसतो अर्धा, कारण की ओपन किचन असल्यामुळे जो आहे किचन पूर्णपणे दिसतो. पुढच्या रूममधून किचन दिसतो आणि किचनमधून पुढचा रूम दिसतो. आणि हा जो स्लॅब तुम्ही असा बघताय ना, हा आम्ही एक्स्ट्राचा असा बनवून घेतला होता. ही फक्त अर्धी भिंत जी असते ना ती असणार होती, पण आम्ही हा स्लॅब थोडा असा बाहेर काढला आणि ह्या विचाराने बाहेर काढला कारण आम्ही इथे ना ब्रेकफास्ट टेबल जो असतो ना तसं आम्ही बनवणार होतो. एक ब्रेकफास्टचा मस्त एरिया बघा, बारमध्ये त्या मोठ्या हाईटच्या चेअर असतात बघा, तशा 2 ते 3 चेअर घ्यायच्या, इथे ठेवायच्या आणि मी मस्त किचनमधून पटापट गरम गरम नाश्ता बनवेल आणि पिया आणि पियाच्या पप्पांना सर्व करेल, असं काहीतरी प्लॅनिंग जी होती ती आमची होती. म्हणून आम्ही हा जो काउंटर आहे ना वरच्या अर्धी भिंतीवरचा, हा असा बाहेर काढून घेतला होता, मोठ्या साईजचा लावून घेतला होता. पण तो प्लॅन काही अजूनपर्यंत सक्सेसफुल झालाच नाही. फ्युचरमध्ये आता जरा वेगळे प्लॅन चाललेले आहेत. लेट्स सी काय होतं. बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, असा एल शेपमध्ये जो आहे तो माझा किचन आहे. खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त छोटा नाही, अगदी मीडियम साईजचा असा किचन आहे. आणि ब्लॅक जो असतो ना तसा काउंटर टॉप किंवा ग्रेनाइट वगैरे काय म्हणतात ते ब्लॅक कलरचा आहे. आणि बघा, ओपन किचन असल्यामुळे काय होतं ना की व्हिजिबली दिसायला हा किचन खूप मोठा दिसतो, पण इथे पार्टिशन म्हणजे हे ओपन नसतं राहिलं किंवा एक छोटीशी म्हणजे छोटा दिसला असता, पण ओपन असल्यामुळे दिसायला खूप जास्त मोठा दिसतो. अदरवाईज एक नॉर्मल छोटी खोली आहे ना, बस तेवढाच माझा किचन आहे. मधून रस्ता आहे, तोही किचनमध्येच ॲड होऊन जातो म्हणून दिसायला मोठा दिसतो. अदरवाईज असा एक नॉर्मल छोटासा किचन जो आहे तो माझा आहे. चला आता पुढचं काही बघूयात. तर त्याच्यानंतर बघा, इथे जे आहे हे स्विच बोर्ड आम्ही काढून घेतलं होतं. आपण जेव्हा घर कुठलंही बुक करायला जातो आणि ते कन्स्ट्रक्शनमध्ये होत असताना तर ह्या गोष्टी आपण तेव्हा बिल्डरला सांगून करून घेऊ शकतो की आम्हाला कुठे कुठे जास्तीचे स्विच बोर्ड पाहिजे आहेत. तर आम्ही तशा पद्धतीने 2-4 एक्स्ट्राचे काढून घेतले होते. त्यानंतर इथे मी छोटंसं जे आहे माझा हा DIY ट्रे वगैरे बनवून जे आहे थोडं डेकोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा वुडन जे तुम्ही 2 शेल्फचा हा जो रॅक बघताय ना, हा मी मिशोवरून मी अमेझॉनवरून मागवला होता आय थिंक त्याला. सो इथे थोडा डेकोर करण्याचा प्रयत्न केला आहे. आताच काही महिन्यापूर्वीच मी याला घेतला, अदरवाईज मी नॉर्मल खालीच सगळ्या गोष्टी ठेवत होते. आणि जे काही मी आता जे काही तुम्ही बघणार आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला आता जसे काचेच्या बॉटल वगैरे जे काही मी मिशो अमेझॉनवरून जे काही मागवलेलं आहे सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. अदरवाईज मला सेपरेट कमेंटला लिंक्स पाठवाव्या लागतात. सो जेवढं शक्य आहे मी तेवढं सगळ्यांचा लिंक देण्याचा प्रयत्न करेल. सो बेसिकली हा जो एक एल शेपचा म्हणजे एका साईडचा जो स्लॅब आहे ना तो माझा ऑलवेज मोकळा असतो किंवा स्वयंपाक करताना तो तेवढा यूज होतो फक्त. आणि जो माझा हा गॅस आहे ना
तर हा माझा इलेकाचा गॅस आहे, याची पण लिंक मी तुम्हाला देते. आणि याची जी म्हणजे गॅसची हंडी आहे ना, ती आम्ही पलीकडे जे आहे याला लागूनच जी माझी बाल्कनी आहे तिथे ठेवलेली आहे. तुम्ही होम टूर बघा, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. आणि ज्या हंड्यांचा जो स्पेस असतो ना, तो मी इथे जो आहे तो वाचवला, म्हणजे जेणेकरून माझे घरातले जे भांडे वगैरे आहेत ते जास्तीत जास्त ह्या जे आहे ट्रॉलीमध्ये बसले पाहिजे. सो अशा गॅस नंतर जे आहे इथे थोडासा असा स्पेस मिळतो. इथे माझ्या चपात्या वगैरे होतात किंवा भांडे घासून झाल्यानंतर इथे रॅक वगैरे मी ठेवत असते आणि चांगल्या पद्धतीने मोकळा स्पेस मिळतो. हे जरा तुम्ही अवॉइड करा, कारण आमच्याकडे प्रचंड हार्ड वॉटर आहे. कितीही घसलं तरी 2 दिवसानंतर सगळं तसंच होतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही रिलेट करणार. सो अशा पद्धतीने गॅसच्या वरच जे आहे इथे खिडकी आहे, त्यामुळे मला वाटत नाही फ्युचरमध्ये कधी चिमणी वगैरे बसवण्याची मला गरज पडेल. आणि मोकळी हवा असते, त्यामुळे चिमणीची काही गरज नाही. आणि स्वयंपाक करताना नेहमी मला माझ्याच बाल्कनीतले भरगच्च फुलांनी भरलेले आणि मस्त हेल्दी असे प्लांट जे असतात ते दिसत असतात. सो स्वयंपाक करताना काही मला बोर होत नाही. इन शॉर्ट, किचनच्या खिडकीवर नेहमी मी आलटून पालटून काही ना काही पाण्यातले किंवा मातीतले झाडं ठेवत असते, जेणेकरून घर जिवंत असल्यासारखं वाटतं. झाडं मला खूप जास्त आवडतात म्हणून मी सगळीकडे ठेवते. आणि इथे बघा, इथे पण ठेवलेलं आहे. हा रॅक ना मी ऑनलाईनच मागवला होता आणि आता 4 वर्ष होतील आम्हाला जानेवारीमध्ये ह्या घरात म्हणजे शिफ्ट होऊन. तर 4 वर्षापासून आम्ही जो आहे ना हा रॅक यूज करतो आणि नेहमी ओला असतो. पण महत्त्वाचं म्हणजे अजिबात त्याला जंग वगैरे काहीही लागलेला नाही आहे. याचीही लिंक मी तुम्हाला देते. आणि हे सोप डिस्पेन्सर जे आहेत ना, हे मी IKEAमधून घेतले. सो यांची लिंक मी नाही देऊ शकत. अगदी स्वस्तात 69 रुपयाचं एक सोप डिस्पेन्सर जे आहे ना, हे IKEAमध्ये मिळतं. खूप छान ग्लास अशा मस्त क्वालिटीचं आहे ते. त्यानंतर बघा, इथे मी अगदी म्हणजे 2-1 वर्षापूर्वी हे DIY इथे बनवलं असेल मुंबईला जाण्याच्या आधी. आणि असं क्ले आर्टने मी बनवलं होतं हे. आणि तेव्हापासून इथंच जे डबल साइडेड टेप असतात ना, त्याने चिटकवलेलं आहे आणि अजूनही जसंच्या तसं आहे. सो अशा पद्धतीने हे पूर्ण जे वरचं काउंटर टॉप आहे यावर मी एवढ्या गोष्टी ठेवत असते. स्वयंपाक करताना थोडाफार पसारा होतो, अदरवाईज व्यवस्थित क्लीन असतं घर. तर चला आता ट्रॉल्यांमध्ये मी कशा कशा गोष्टी ठेवते ना ते तुम्हाला सांगते. सो इथून सुरुवात करूयात. इथे ना मी सगळ्या माझ्या ज्या काही म्हणजे शेजवान चटणीच्या ज्या जार्स असतात ना, अगदी म्हणजे लग्न झाल्यापासून जमवायला सुरुवात केली म्हणून बऱ्यापैकी जमला. यातून एखादी फुटली पण असेल माझ्याकडून, त्या इथे ठेवते. जे काही नॅपकिन्स वगैरे असतात एक्स्ट्राचे ते इथे मी ठेवत असते. आणि ह्या बरण्यांना ना मी घरीच म्हणजे यांच्या ढक्कनला वरून मीच कलर केला आहे. आणि जसा केला आहे ना कलर तेव्हापासून असंच्या असं आहे. तो पण व्हिडिओ चॅनलवर आहे किंवा मी फ्युचरमध्ये परत जेव्हा कलर करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर खालच्या ट्रॉलीमध्ये इथे जे आहे ना छोट्या ज्या प्लेट्स असतात ना त्या मी इथे ठेवून घेते आणि मोठ्या प्लेट्स इकडे ठेवत असते, कारण हाईट त्याची कमी आहे. आणि जे काही बाउल्स वगैरे असतात, छोटे वाटी वगैरे असते किंवा मग ज्यांचे झाकण डब्यांचे वगैरे असतात, हाईट कमी आहे जे इथे बसतात, तेवढे इथे अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करते एकमेकांमध्ये, म्हणजे जास्त सामान मावतो. आणि याच्या खालची ही जी ट्रॉली आहे ना, ही मी जरा आता 2 मिनिटापूर्वी रचून ठेवली आहे म्हणून जरा बरी दिसते. नाही तर एवढा वैताग येतो यामधून सामान काढायला मला. म्हणजे एक काढायचं असलं की 4-5 गोष्टी बाहेर काढाव्या लागतात आणि ठेवाव्या लागतात. आणि महत्त्वाचं जेव्हा स्वयंपाक करताना काम करायला येतं ना, काहीतरी खालची वस्तू पाहिजे, खूप वैताग येतो. म्हणूनच मला लवकर फर्निचर करायचं आहे. तर चला मूविंग टू द नेक्स्ट ट्रॉली. तर ह्या ट्रॉलीमध्ये जे काही माझे प्लास्टिकचे डबे आहेत ना, आता डब्यांमध्ये नॉर्मल किचनचा सगळा सामान आहे, पण ट्राय करते की काही 1-2 एकमेकांवर ठेवायचं जेणेकरून जास्तीत जास्त मावतील. आणि बऱ्यापैकी थोडा घरातलं सामान संपलं आहे म्हणून 4-5 डबे जरा कमीच आहेत या ट्रॉलीमध्ये, अदरवाईज पूर्ण ट्रॉली भरून असते. एकमेकांवर ठेवते जेणेकरून छोटे आणि मोठ्यांची हाईट मिळून पूर्ण ट्रॉली गच्च भरून जाते. त्यानंतर या खालच्या ट्रॉलीमध्ये एका ट्रॉलीजमध्ये माझं भरपूर असं मावलेलं आहे. हे सगळे जे जार आहेत ना, हे पण मी IKEAमधून घेतलेले आहेत जेव्हा मुंबईला राहत होती तेव्हा. आणि 1-1, 2-2 करून जे आहेत एवढे सगळे मी जमा केलेत आणि खूप छान आहेत. एअरटाईट आहे. यामध्ये ठेवलेला सामान जो असतो अजिबात डाळ वगैरे काहीही खराब होत नाही. आणि यातले हे 2 जे चौकोनी तुम्ही बघताय ना, हे डीमार्टमधून घेतलेले आहेत. हे पण छान आहेत. आता 6-1 महिन्यापासून यूज करते मी. आणि ही मोठी बरणी ही पण IKEAतलीच आहे. सो कधी तुम्ही मुंबईला IKEAत वगैरे गेलात तर ऑनलाईनही मिळते त्यांचं, तुम्ही ऑनलाईनही सामान मागवू शकता. त्यांच्या ॲपवर जाऊन सगळं मागवायचं असतं. सो मुंबईला वगैरे गेलात तर मग स्वस्तात तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील तिथे ॲपपेक्षा. सगळ्यांच्या घरामध्ये गॅसच्या खालचं जे हे जे डोअर असतं ना, यामध्ये असते गॅसची हंडी, पण माझी ती बाहेर आहे आणि त्यामुळे माझा
इथे भरपूर सामान मावतो. अगदी मी अख्खीच्या अख्खी यामध्ये मधात गेली ना तरी तुम्हाला दिसणार नाही, एवढा मधला कोपरा मोठा आहे तो. आणि बराच जे एक्स्ट्राचे स्टोरेज असतात किंवा डब्बे वगैरे आहेत जसे मसाले वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा मी इथे स्टोअर करून ठेवत असते. आणि जर इथे हंडी राहिली असती ना तर मला ही जी शेल्फ तुम्ही बघताय ना, ही शेल्फ मला टाकता आली नसती. एक हंडी इथे बसली असती आणि बस माझे 2 पिठाचे डब्बे बसले असते, अदरवाईज इथे काहीच बसलं नसतं. सो हंडी बाहेर गेल्यामुळे मला इथे बराचसा स्पेस मिळाला आणि त्यामुळे जी काही गर्दी असते ना आणि मग डब्यांमध्ये जे काही आपल्याला स्टोअर करायचं ते एका डब्यात टाकलं तर भरपूर गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. सो असे 4 डब्बे जे आहेत हे खालच्या साईडला मोठे मोठे मी ठेवलेले आहेत. आणि हा पिठाचा डब्बा आहे जो आम्ही मुंबईहून इथे शिफ्ट झालो होतो ना, त्या लोकांनी भरगतचा सेलो टेप जो असतो तो लावला होता आणि तो अजूनही माझा घसायचा बाकी आहे. आमच्याकडचं सोलर खराब झालं, अदरवाईज गरम पाण्याने खूप लवकर निघतं बरं का. मी सांगता सांगता तुम्हाला टिप्स देते, म्हणजे तुम्हाला कधी काही असं काढायचं असेल घसून तर हाताचं मेहनत न घेता गरम पाण्यात भिजवून ठेवा, एकदम फटक्यात निघून जातं असं सेलो टेपने पॅक केलेलं असलं तर. चला मूव्हिंग टू द नेक्स्ट. आणि आता बघा, ही सगळ्यात जास्त यूज होणारी जी माझी ट्रॉली आहे ती म्हणजे ही चम्मच वगैरे ज्यामध्ये आपण ठेवतो कप्स वगैरे. ही स्वयंपाक करता करता भरपूर वेळ ओपन होते. मी ऑर्गनाईज काही करून तुम्हाला दाखवत नाही आहे, हा माझा डेलीचा असाच लुक आहे आणि तुमच्यासोबत असंच शेअर करते. सो हे इग्नोर करा, हे जे काही चम्मच वगैरे सगळं काही आहे. आणि बघा, हा असा एक ट्रे मी घेतला आहे ज्यामध्ये छोट्या छोट्या काचेच्या बॉटल आहेत ह्या ठेवल्या जेणेकरून विस्कटायला नको आणि मग जास्तीचा स्पेस मिळतो. एखादी क्लिप्स वगैरे आपल्याला लागत असते बऱ्याच वेळा, पाकिट जे असतं आपण काही यूज केलं तिखट वगैरे तर ते अर्ध उरलं तर ह्या अशा क्लिप्स ठेवून ठेवल्या जेणेकरून फटक्यात सापडतात. काही चम्मच जे आहेत ना ते अशा वर मी DIY ते एक बनवलं होतं त्याच्यात ठेवलं आणि छोट्या चम्मच असतात ते यामध्ये ठेवले आहे. आणि हे असे काही मसाल्याचे छोटे छोटे डब्बे आहेत ते पण इथे अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. त्यानंतर कप असतात, गेस्ट आल्यावर हे व्हाईट कप यूज होतात, अदरवाईज आम्ही जे आहोत नॉर्मल कप्समध्ये चहा पितो. आणि मग त्यानंतर जे काही मॅगी मसाला वगैरे असं काही आहे ते एका कोपऱ्यात व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं. म्हणजे हा ट्रे किंवा जागा अशी करून ठेवली की तुम्ही ट्रॉली किती हलवली ना तर सामान जागच्या जागी असतो, त्याच्यामध्ये हलायला जागा मिळाली की मग गोष्टी इकडे तिकडे पसरतात. सो चला मूव्हिंग टू द नेक्स्ट. आता इथेही खूप जास्त सामान आहे आणि इथे बऱ्यापैकी जे काही माझे मसाल्याचा डब्बा म्हणा किंवा मग मिक्सरचं भांडं आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या ज्या बरण्या आहेत डब्बे आहेत हे मी इथे यामध्ये चाट मसाला वगैरे असं सगळं भरून ठेवलेलं असतं. खूप म्हणजे मोठी साईजमध्ये मोठी ट्रॉली आहे, हाईटमध्ये कमी आहे पण साईजमध्ये ट्रॉली मोठी असल्यामुळे असे छोटे छोटे डब्बे जे आहेत ते माझे इथे भरून जे आहेत मी ठेवलेले आहेत. बरंच वेळा मला वाटत असते की छान मस्त डब्बे घ्यावेत पण अजून नाही, फर्निचर झाल्यावरच घेऊयात. सो अशा पद्धतीने जे काही आपले हनी वगैरेचे डब्बे जे खाली होतात अशा पद्धतीने त्यांनाच मी इथे रियूज करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला आहे. माझा मसाल्याचा डब्बा खूपच खराब झाला आहे, जाऊ द्या त्याला. आणि आता बघा, आता याच्या खालची ट्रॉली ती म्हणजे यामध्ये जे आहेत ना माझ्या प्लेट्स वगैरे सगळ्या मावून गेलेल्या असतात. पण आता प्लेट्स एकाच ट्रॉलीमध्ये मावू घालणं म्हणजे खूप अवघड असतं, म्हणून मी सगळ्या एकमेकांमध्ये स्टॅक अशा करून ठेवत असते. ज्या मोठ्या प्लेट्स आहेत किंवा तवा आहे, ताटं जे असतात आपले ते मी मागच्या साईडने असं ठेवले जेणेकरून ते तिथे बसले पाहिजे. कारण हाईटमध्ये खूप कमी, किचनच्या ओट्याची ना माझी हाईट एवढी जास्त नाही आहे, त्यामुळे जास्त ट्रॉल्यांची हाईट ना खूप कमी झाली आहे माझी, तर त्यामुळे म्हणून ते अशा पद्धतीने ठेवावं लागतं. आणि प्लेट्स वगैरे अशा रचून ठेवलेल्या आहेत. आता बघा, आता सिंकच्या खालचा जो आपला कॅबिनेट असतो तर तिथे ना म्हणजे खूप छान छान तिथेही तुम्ही जे असतात ना ड्रॉवर वगैरे बनवून घेऊ शकतात. पण एक मी नॉर्मल बनवलं होतं अगदी सिंपल असं, आणि मी इथेही बराच सामान ठेवतो. काय होतं ना, प्रत्येक घरामध्ये ही जी कॅबिनेट असते ना ही व्यवस्थित क्लीन जर नाही केली तर इथे कॉक्रोच वगैरे बऱ्याच गोष्टी किंवा मग इथे आर्द्रता पण खूप असते. पण मी खूप जास्त क्लिनिंग ठेवते, त्यामुळे मी बघा तुम्ही इथे अगदी खाण्याचं सामानसुद्धा डब्यांमध्ये मी इथे ठेवत असते. कारण व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवलं की मग छोटे किडे वगैरे असं काहीच येत नाही. आणि ज्या काही रिकाम्या बॉटल्स वगैरे असतात त्या सगळ्या मी इथे ठेवते. क्लिनिंगचा जो काही माझा सामान आहे थोडाफार ते इथे ठेवत असते. जे काही डब्बे मला फ्रीजमध्ये वगैरे सामान स्टोअर करण्यासाठी लागतात ते पण मी इथे स्टोअर करून ठेवत असते. सो हे जर क्लीन करून ठेवलं तर मग भरपूर सामान आपला बसू शकतो. आता चला मी तुम्हाला दाखवते की मी फ्रीज कशा पद्धतीने ड्राय बाल्कनीमध्ये जे आहे ठेवलेलं आहे. माझ्या किचन ओट्याच्या सिंकच्या अगदी समोर ना हा दरवाजा आहे आणि या बाहेर आहे माझी ड्राय बाल्कनी. आणि तिथे ना मी फ्रीजसाठी असा हा बॉक्स जो आहे ना तो बनवून घेतलेला आहे. म्हणजे एक नॉर्मल आपली ड्राय बाल्कनी असते ज्यावर हाफ ग्रिल असते. म्हणजे आता हे जे मी कर्टन सरकवते बघा, यानंतर जे बॉक्स तुम्हाला बाहेरून दिसतंय ना तर असं आम्ही एक असं जाड असं पत्र्याचं जे बॉक्स आहे ना ते बनवून घेतलेलं आहे. जेणेकरून जिथे फ्रीज आमचं मावेल त्याच्या आजूबाजूला पुरेशी जागा जी आहे ती सोडलेली आहे. इथून तुम्हाला आयडिया येईल. आणि जर तुम्हाला
इथूनही समजत नसेल ना तर मेक शुअर करून माझा होम टूरचा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये मी ही पूर्ण गॅलरी जी आहे तुम्हाला दाखवलेली आहे. आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जरा शॉर्टकट तुम्हाला फक्त फ्रीजचा एरिया दाखवते. त्यावर अशी शेल्फ देऊन जे आहे आम्ही तिथेही भरपूर सामान मी ठेवत असते आणि कर्टन वगैरे बनवून घेतलेलं आहे. इकडे पाऊस वगैरे काही येत नाही त्यामुळे मी किचनचं सामान अगदी बिंदासपणे ठेवू शकते आणि आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्येच एवढं म्हणजे पाली वगैरेंचं काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे मग अगदी ठेवता येतं काहीही. आणि बघा असा जो आजूबाजूचा एरिया आहे ना त्यामध्ये मी हा रॅक ठेवलेला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मी. आणि बऱ्याचशा माझ्या गार्डनच्या वस्तू ज्या काही पॅकेट फूड आहेत, पोहे वगैरेचे पॅकेट असतात ते डायरेक्ट मी इथे ठेवत असते. आणि ह्या साईडला काही प्लास्टिक पिशव्या किंवा वाटेवर जे काही डब्बे वगैरे रिकामे झाले तर ते मला इथे ठेवता येतात. आणि अशा पद्धतीने जे आहे ना इथे मी म्हणजे असं ऑर्गनाईज केलं आहे. आणि फ्रीज जे किचनमध्ये माझं येणार होतं तर ते इथे बाहेर आलं आहे आणि तेवढा मोकळा स्पेस जो आहे तो मला मिळालेला आहे. गेल्या 2.5 वर्षापूर्वी आम्ही हे बनवलं होतं आणि तेव्हाची कॉस्ट आम्हाला 15,500 वगैरे अशी काहीतरी जी होती ती पडली होती. सो एक छान असा बॉक्स तयार करून जे आहे इथे अशी अरेंजमेंट जी आहे ती केलेली आहे. तर मग अपेक्षा करते मी की माझं साधं सोपं सरळ जे किचन आहे ते तुम्हाला आवडलं असेल. कसं वाटलं माझं किचन आणि माझा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून एकही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याने मिस होणार नाही आणि सगळे व्हिडिओ तुम्ही न मिस करता जे आहेत ते पाहणार. तर चला आता भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.